नाशिकच्या अनंत कान्हारे मैदानावर सौराष्ट्राला 10 गडी राखून पराभूत करण्यात महाराष्ट्राने यंदाच्या हंगामातील सुरुवात दणक्यात केली व नाशिककरांची दिवाळी गोड केली। या विजयाने पुन्हा एकदा नाशिकचे मैदान महाराष्ट्राला लक्की असल्याचे सिद्ध झाले। आज सकाळी सौराष्ट्राने 5-5-60 धावसंख्येवर तिसऱ्या दिवशी सुरुवात केली, परंतु 2 तासात सौराष्ट्र संघ 138 धावात गारद झाला। त्यामुळे महाराष्ट्राला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य मिळाले। दुसऱ्या डावात जलदगती गोलंदाज हंगेरीकर याने 4 गडी बाद केले। डावखोरा फिरकी गोलंदाज शुभम मैल याने 3 गडी बाद केले। महाराष्ट्राने पहिल्या डावात जी चूक केली ती दुसऱ्या डावात केली नाही। सलामीवीर नीरज जोशी व अनिरुद्ध साबळे यांनी चांगली सुरुवात केली व अखेरपर्यंत सौराष्ट्राच्या गोलंदाजांना झुंजवले। सौराष्ट्राच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत यश आले नाही। नीरज जोशी याने नाबाद राहत 134 धावा केल्या, तर त्याचा साथीदार अनिरुद्ध साबळे याने नाबाद 74 धावा केल्या। महाराष्ट्राच्या या विजयाने संघ व्यवस्थापनेने विजय उत्सव साजरा केला। एनडीसीएचे चेअरमन धनपल शाह, सेक्रेटरी समीर रक्टे यांनी विजय संघाचे अभिनंदन केले। एनके न्यूज साठी अस्मिता खैरनार, नाशिक।